नमस्कार, मी सिद्धेश। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आपल्यासारखा तरुण शहराच्या ठिकाणी आल्यानंतर कर्जाच्या जाळ्यामध्ये कशा प्रकारे अडकत जातो। आपण अशा स्वरूपाच्या 3 महत्त्वपूर्ण चुका आता समजून घेणार आहोत। तर मंडळी, यासाठी तुम्ही तयार आहात का? तर आता या 3 चुका आपण समजून घेऊया। सर्वप्रथम, दिखाऊ लाईफस्टाईल। समाजाला, सोसायटीला, मित्रपरिवाराला दाखवण्यासाठी, दिखावा करण्यासाठी आपण कपडे, बजेटमध्ये न बसणारा एखादा महागडा मोबाईल, कार, घरच्यांच्या दबावापोटी, समाजाच्या दबावापोटी लग्नकार्य पूर्ण व्हावे म्हणून मुंबईसारख्या, पुण्यासारख्या शहरामध्ये एखादे घर आपण होम लोनच्या माध्यमातून घेतो आणि हीच चूक आपल्याला पुढे खूप महागडी पडते। EMIवर घेतलेले फोन्स पुढे आपल्याला डोकेदुखी ठरतात। मुद्दा क्रमांक 2, इमर्जन्सी फंड नसणे। शहरात अचानक जर नोकरी गेली, आपलं इन्कम सोर्स जर थांबला, तर आपल्याकडे वैयक्तिक लोन म्हणजेच पर्सनल लोन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो। मग कुठल्या तरी नातेवाईकाकडे हात पसरणे, अशा सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं। एखाद्या वेळेस एखादा वैद्यकीय खर्च उद्भवला तर इमर्जन्सी फंड हाच आपल्याला उपयोगी ठरतो, परंतु फायनान्शियल अवेअरनेस नसल्यामुळे या सर्व गोष्टींपासून आपण थोडे लांबच असतो आणि हीच व्यथा मला खूप त्रासदायक वाटते आणि म्हणूनच या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला भेटायला आलो आहे। तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, चुकीच्या ठिकाणी केलेली इन्व्हेस्टमेंट। आपला कष्टाचा पैसा आपण झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये, तो दुप्पट होण्याच्या नादामध्ये अशा ठिकाणी गुंतवतो ज्याला आपल्या गव्हर्नमेंटची, आपल्या सरकारची मान्यता नसते। मित्रहो, हे अगदीच चुकीचं आहे। आपल्याला समज येईपर्यंत आपले प्रचंड नुकसान झालेले असते। मित्रहो, चुका तर आपल्या आता लक्षात आल्या, पण या कर्जाच्या जाळ्यातून, या समस्यातून बाहेर कसं यायचं? निर्मित ऑडिओच्या तज्ज्ञ टीमसोबत आपण या सर्व गोष्टींच्या वर उपाययोजना नक्की सक्सेसफुली रन करू शकतो। तर तुमची तयारी आहे का? नक्कीच आमच्या ठाणे येथील ऑफिसला व्हिजिट करा। सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टींवर नक्कीच यशस्वीरित्या मात करू शकतो। म्हणूनच सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरची अपॉइंटमेंट घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा। आपली पूर्ण निर्मित ऑडिओची टीम तुमच्या आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहे। धन्यवाद।